Greetings to you in Jesus' name. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपल्या सर्वांना अभिवादन करतो. Beloved, it is a joy to meditate on the word and truths of the word of God. प्रियांनो, हा एक फार मोठा आनंद आहे की प्रभू परमेश्वराच्या वचनाची सत्यता ते पाहणं आणि त्याच्यावरती मनन करणं. Today we will try to meditate on the resurrection of Christ. आणि आज प्रभू येशू ख्रिस्ताचे जे पुनरुत्थान आहे तर त्याच्या संबंधी आपण मनन करणार आहोत. It's very important to know this truth. आणि हे एक फार मोठं असं सत्य आहे. And we need to glorify the name of God by meditating on these truths. आणि या सत्यतेवरती आपण मनन करण्याच्या द्वारे परमेश्वराला आपण उंच करूया. Jesus' disciples went and witnessed directly and saw that the body of Christ was not there on the third day. आणि तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य होते, त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिलं की त्याचं शरीर त्या ठिकाणी नाही आणि ते त्या गोष्टीचे प्रत्यक्षदर्शी पाहणारे साक्षीदार बनले. So let us turn to the book of Corinthians, 1 Corinthians. आणि पहिले कोरिंथीकराच्या पत्राकडे आपण वळूया. Let us turn to 15th chapter of 1 Corinthians. आणि पहिले कोरिंथीच्या 15व्या अध्यायाकडे आपण वळूया. And let us read from verse 2. आणि वचन 2 आपण वाचूया. And it says, by this gospel you are saved, if you hold firmly to the word I preached to you, otherwise you have believed in vain. जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे तीच सुवार्ता मी तुम्हास कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हास ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. So here Paul is speaking about gospel. आणि या ठिकाणी पौल जो आहे तो शुभवर्तमानाबद्दल बोलतो. What is the gospel? आणि हे शुभवर्तमान काय आहे? For the definition, let us go down to third verse. आणि याची व्याख्या समजण्यासाठी वचन 3 कडे वळूया. It says, for what I received I passed on to you as of first importance. आणि जे मला सांगण्यात आलं ते मी तुम्हाला सांगून टाकलंय. त्यापैकी मुख्य हे आहे That Christ died for our sins according to the scripture. आणि शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. Beloved, Brian. death of Christ is definitely a factor in the history. आणि इतिहासामध्ये ख्रिस्त मरण पावला ही एक वास्तविक सत्य घटना आहे. That is why it says Christ died for our sins according to the scripture. आणि म्हणूनच म्हटलं की शास्त्रानुसार ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाकरता मरण पावला. The Christ's death is not accident. आणि ख्रिस्ताचं जे मरण जे होतं ती कोणता एक अपघात नव्हता. It didn't happen suddenly. आणि हे अचानकपणे घडलेलं नव्हतं. But it was to the ages God was prophesying. आणि पहा, परमेश्वर युगामध्ये त्याच्याबद्दल ती केलेली भविष्यवाणी होती. As soon as human beings fell down in sin. आणि जणू काही मनुष्य जसा पापामध्ये पडला. That is in Genesis 3rd chapter we read that Adam and Eve fell down and committed sin against God. आणि उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पाहतो की आदाम आणि हव्वा पाप करण्याच्या द्वारे ते पापामध्ये पडले. Then in Genesis itself, 3rd chapter verse 15 and 16. आणि उत्पत्तीचा 3रा अध्याय वचन 15 आणि 16 मध्ये म्हटलेलं आहे. We read about the first prophecy about Jesus' birth. आणि या ठिकाणी येशू बद्दलची असणारी पहिली भविष्यवाणी आपल्याला कळून येते. There we read about seed of the woman. आणि पहा, स्त्रीच्या द्वारे जे उत्पन्न होणारे जे फळ आहे, बीज आहे, त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. Then seed of the serpent. आणि मग सापाचं देखील बीज सांगितलेलं आहे. There is enmity between seed of the woman and seed of the serpent. आणि पहा, स्त्रीची संतती आणि कबल सापाची संतती याच्यामध्ये वैर स्थापन करेन. So here we read that gospel is all about that, and gospel brings glory to his name. आणि जे शुभ वर्तमान आहे हे सर्व या गोष्टीबद्दल आहे की ज्याच्याद्वारे परमेश्वराचा गौरव होईल. So here in second verse it says, by this gospel you are saved. आणि वचन 2 मध्ये म्हटलेलं आहे की या शुभ वर्तमानाच्याच द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. And verse 3 says, आणि वचन 3 असं म्हणतं, for what I received I passed on to you as of first importance, that Christ died for our sins according to the scripture. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. Then verse 4, that he was buried. आणि वचन 4 म्हणते की तो पुरला गेला And he was raised. आणि मग तो पुन्हा पुनरुत्थित झाला. Hallelujah. हालेलुया. He was buried त्याला and पुरण्यात- then his body was buried.
त्याचं शरीर हे पुरण्यात आलं. At the same time, he emptied the tomb also, and body also disappeared because he rose again. Third day, he conquered death. आणि पहा, तिसऱ्या दिवशी तो त्या ठिकाणी पुनरुत्थित झाला आणि त्याने मरणाला जिंकलं. ती कब्र देखील रिकामी पडली. ज्या शरीरामध्ये त्याला पुरण्यात आलं होतं तर ते शरीर देखील त्या ठिकाणी नाहीसं झालं. So it says that he was raised on the third day according to the scripture. आणि शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला. Again, burial and resurrection आणि is not a story. आणि पहा, पुरले जाणे आणि उठणे जाणे ही कोणती एक कहाणी नव्हे. It is not a accident. आणि तो कोणता एक अपघात नव्हे. But scripture has already prophesied about burial and resurrection of Jesus Christ. आणि येशूच्या पुनरुत्थानाबद्दल शास्त्रामध्ये अगोदरच पुरावे दिले होते की तो पुरला गेला जाईल आणि तो पुन्हा उठला जाईल. You know, first book of the Bible, आणि पहा, पवित्र शास्त्रातील जे पहिलं पुस्तक आहे, Job says, I know that my Redeemer liveth. आणि पहा, योबाच्या पुस्तकामध्ये म्हटलंय की मला जो सोडवणारा आहे तर तो त्या ठिकाणी सज्ज आहे. He is the Redeemer, and the Redeemer is the longing of human beings even from the start of the creation. आणि पहा, जो सुटका करणारा आहे तर पहा, या जगाच्या निर्मितीपासूनच तो त्या गोष्टीसाठी, लोकांची सुटका करण्यासाठी सज्ज असणारा असा तो सुटका देणारा आहे. That's why I know that my dear Redeemer will not become dust to dust, but he will raise up. आणि म्हणून माझा जो सुटका करणारा आहे तो का मातीमध्ये, अशा धुळीमध्ये पडणार नाही, तर तो माझी सुटका करण्यासाठी तो येईल. He will never become dust and then dust, but he will raise up on the third day. आणि म्हणून माझा जो सुटका करणारा आहे तो तिसऱ्या दिवशी जिवंत होईल. तो त्या धुळीमध्ये त्या ठिकाणी पुरला जाणार नाही. Okay, he rose up, and what happened after that? आणि पहा, तो त्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी उठेल आणि मग त्याच्यानंतर काय घडेल. He didn't disappear. आणि तो अचानकपणे नष्ट झाला नाही. In verse 5 it says, आणि वचन 5 मध्ये असं म्हटलेलं आहे, 1 Corinthians 15 verse 5. आणि पहिले कोरिन्थीचा 15वा अध्याय वचन 5. It says, and that he appeared to Peter first. आणि पहा, आणि त्याच्यानंतर तो पहिल्यांदा केफाला म्हणजे पेत्राला. In Gospels it's written that he appeared to Magdalene Mary. आणि शुभवर्तमानामध्ये सांगितलं की त्याने पहिलं दर्शन हे मगदले मरियला दिलं. And then to the 12 people. आणि मग तो 12 जणांना दिसला. Then after that he appeared to more 500 of the brothers at the same time. त्यानंतर तो एकदम 500 पेक्षा अधिक बंधूंना तो दिसला. Most of whom are still living, though some have fallen asleep. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत. Then verse 7, then he appeared to James. आणि त्यानंतर तो याकोबाला. This James is called as the pillar of the church for early church. आणि पहा, सुरुवातीच्या मंडळीमध्ये या याकोबाला त्या चर्चचा एक आधारस्तंभ असं म्हटलेलं आहे. So this James saw Jesus personally, then to all apostles, because they have seen Jesus after resurrection. आणि त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना तो त्या ठिकाणी दिसलेला आहे. Then he says his own testimony in verse 8. आणि मग वचन 8 मध्ये तो स्वतःचे देखील त्या ठिकाणी साक्ष नमूद करतो. And last of all he appeared to me also as to one abnormally born. आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वाच्या शेवटी दिसला. Why abnormally born? आणि अकाली जन्मलेला असं का म्हणलेलं आहे. He was persecuting the very church which was born and persecuting people who are praying in the name of the Lord. आणि येशूच्या नावामध्ये प्रार्थना करणाऱ्या लोकांचा आणि मंडळीचा पौल त्या ठिकाणी छळ करणारा असा व्यक्ती होता. So Paul also has seen Jesus personally. आणि वैयक्तिकरित्या पौलाने देखील प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलेलं आहे. So the resurrection of the Lord Jesus Christ is the historic, and it is very true even in your life and my life. आणि पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान हे जे ऐतिहासिक आहे ते तुमच्या ना माझ्या देखील जीवनासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. Not only that, he argues in verse 12 that even the believers will be raised up. आणि पहा, वचन 12 मध्ये देखील नमूद केलेलं आहे की जे विश्वासणारे आहेत तर ते देखील उठवले जातील. In verse 12. आणि वचन 12 मध्ये, But if it is preached that Christ has been raised from the dead,
आता मला मेल्यातून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे. तर How can some of you say that there is no resurrection of the dead? तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात, हे कसे? If there is no resurrection of the dead, आणि जर मेलेल्यांचे पुनरुत्थानच जर नाही, then not even Christ has been raised. आणि मग तो ख्रिस्त देखील पुनरुत्थित झालेला नाही. And if Christ has not been raised, आणि जर ख्रिस्त जर पुनरुत्थित जर झाला नाही, our preaching is useless and is so your faith also. आणि आमचा प्रचार करणं आणि तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे तो देखील निरर्थक आहे. More than that, we are found to be false witnesses about God. आणि मग आम्ही देखील त्या देवाचे खोटे साक्षीदार असे होतो. So Paul is rhetorically arguing and saying that truth will be bitter and people won't accept truth, and false teachers already are preaching that Christ has not risen. आणि जे खोटे संदेश जे आहेत ते अगोदरच प्रचार करत होते की ख्रिस्त काय उठलेला नाही, मात्र सत्य हे फार कडवट असतं, त्याच्यामध्ये ताकद आहे, त्याची तो घोषणा करत होता. And verse 20 it says, आणि वचन 28 असं म्हटलेलं आहे, but Christ has been raised from the dead, the first fruits of those who have fallen asleep. त्याच्या अंकित सर्व काही झाले असे जेव्हा होईल तेव्हा ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की देव सर्वांना सर्व काही व्हावा. Beloved, what is the first fruits? आणि प्रियांनो, हे जे प्रथम फळ आहे हे काय आहे? Many have died, आणि पुष्कळ लोक मरण पावले, but मात्र when people sow their seed and then they wait for harvest, आणि पहा, जेव्हा जमिनीमध्ये बिया पुरतात तर ते पीक येण्यासाठी ते वाट पाहतात, they look for first fruits. आणि ते प्रथम फळाची वाट पाहतात. First fruits are not much, but little here and there will come. आणि जे पहिलं जे प्रथम फळ आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाही, तर ते थोडं इकडं थोडं तिकडं असेल. Before the harvest is taken, आणि the first fruits are the beginning fruits. आणि पहा, हंगाम याच्या अगोदर जे प्रथम जे फळ असतं जे थोडं असतं म्हणजे, And they celebrate it so much that they are so happy to see first fruits. आणि ते प्रथम फळ पाहून त्यांना खूप आनंद वाटतो, त्यांना आनंद उत्सव असा करावासा वाटतो. So Jesus आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त is the first fruits among many who died. आणि म्हणून जे मरण पावले आहेत तर त्यापैकी प्रभू येशू ख्रिस्त हा एक प्रथम फळ आहे. Today Jesus is risen and you are risen. I will be risen when the death comes, and when we asleep we will not become dust to dust. आणि पहा, जेव्हा मरण येईल तर आम्ही फक्त धूळ होणार नाही, तर मी उठवला जाणार, तुम्ही उठवला जाणार, कारण का ख्रिस्त देखील उठलेला आहे. In funeral services normally pastors will pronounce that your body will be definitely submitted as dust to dust. आणि पहा, कब्रस्तानमध्ये पास्टर प्रचार करतात की तुमचं शरीर त्या ठिकाणी पुरलं जात असताना आता ती मातीला मिळून जाईल. Yes, definitely it will become dust. आणि खात्रीपूर्वक अशी मातीला मिळून जाते. But we have a glorious hope आणि मात्र आम्हाला एक गौरवी आशा आहे, that ती आशा, you will be raised up. आणि तुम्ही उठवले जाणार. That is why in verse 42, आणि म्हणूनच वचन 42 मध्ये सांगितलेलं 1 आहे. Corinthians, पहिले कोरिंथ्याचा 15th chapter, 15वा अध्याय verse 42. वचन 42 मध्ये, So will it be with resurrection of the dead. आणि तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. The body that is sown is perishable, it is raised imperishable. जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. Beloved, when the body is empty, or when the spirit leaves the body, आणि जेव्हा आमच्या शरीरामधून हा आत्मा निघून जातो आणि शरीर त्या ठिकाणी रिकाम असं पडतं, and this body will be taken to burial ground and buried. आणि मग हे रिकाम झालेलं शरीर हे कब्रस्तानामध्ये नेलं जातं आणि त्याला पुरलं जातं. When we are buried, आणि जेव्हा आम्हाला पुरलेलं आहे, the body will become dust to dust. आणि आमचं जे शरीर जे आहे ते आता मातीमध्ये मिसळून त्याची माती बनून जाईल. But मात्र it will be raised as a imperishable
body. मात्र ते शरीर मग आता गौरवामध्ये अविनाशीपणामध्ये उठवलं जातं. This body is a perishable body, आणि हे जे शरीर जे आहे हे विनाशासाठी आहे, नाशवंत आहे. but resurrection brings us as imperishable. मात्र पुनरुत्थान जे आहे ते आम्हाला अविनाशीपणामध्ये उठवतं. That is a wonder of the scripture, and it gives us the hope for future. आणि म्हणून शास्त्रामध्ये असणारी एक अद्भुत अशी गोष्ट आहे की जे आम्हाला या गोष्टीबद्दलची आशा देते. So whoever you may be, आणि म्हणून तुम्ही कोणीही असशील, you never need to be worried about your future and future body in your life. आणि म्हणून तुम्ही कोणी असशील की तुम्हाला तुमच्या भावी शरीराबद्दल जास्त काळजी करायची नाही आणि त्याची चिंता करायची नाही. Let us go to John's Gospel, आणि म्हणून योहान शुभवर्तमानाकडे वळूया, where we read about the resurrected body. आणि जे पुनरुत्थित असं जे शरीर आहे त्याच्याबद्दल आपण वाचूया. Let's read 21st chapter. योहान शुभवर्तमान याचा 21वा अध्याय John 21st chapter verse 10. आणि 21वा अध्याय योहान शुभवर्तमान आणि वचन 10. Jesus said to them, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, bring some of the fish. आणि तुम्ही जे मासे धरले त्या माशातून काहीतरी आणा. Bring some of the fish that you have just caught. आणि येशू त्यांना म्हणाला की तुम्ही इतक्यात धरलेल्या मासळीतून काही आणा, Because they caught 153. कारण का त्यांनी 153 मासे पकडलेले होते. But even with so many, the net was not torn. Jesus said to them, coming and have breakfast. आणि पहा, त्यांनी 153 मासे धरले होते तरी देखील जाळी फाटलेली नाहीत. मग प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की या आणि माझ्याबरोबर तुम्ही नाश्ता करा. None of the disciples dared to ask him, आणि कोणीही शिष्याने धाडस केलं नाही की त्याला काहीतरी विचारावं, who are you? आणि तू कोण आहेस. No, they were seeing a resurrected body. आणि त्यांनी ते पुनरुत्थित शरीर बघत होते. They are seeing the resurrected Jesus Christ. आणि पुनरुत्थित झालेल्या प्रभूला ते बघत होते. They are seeing a miracle here. आणि त्या ठिकाणी तो चमत्कार बघत होते. And then they are asking, they are not asking, they are hesitating to ask. आणि पहा, तर ते त्या ठिकाणी विचारायला देखील त्यांनी धजवत नव्हतं की त्याचं पुनरुत्थित असं शरीर त्यांच्या समोर होतं. Why? का बरं? Let's go to verse 8. आणि वचन 8 मध्ये आपण जाऊया. The other disciple followed in the boat, दुसरे शिष्य माशाचे जाळे ओढीत होडीतून आले, towing to the net full of fish, for they were not far from shore. कारण ते किनाऱ्यापासून दूर नव्हते, सुमारे 200 हातावर होते. They were about 100 yards. आणि ते 200 हातावरती होते. And then it says, when they landed, they saw a fire of burning coals there with fish on it and some bread. मग किनाऱ्यावरती उतरल्यावर त्यांनी कोळशाचा विस्तव आणि त्यावर घातलेली मासळी व भाकरी पाहिली. So they are seeing all these things, fire of coals, fishes cooked there, and very well cooked fish. आणि त्यांना हे काय नवीन असं नव्हतं, कारण ते वारंवार पाहायचे की कोळशाचा विस्तव आहे, मासा त्या ठिकाणी भाजला जात आहे. ही गोष्ट त्यांना परिचित अशी होती. Later Jesus appears to them. आणि त्याच्यानंतर प्रभू त्यांना त्या ठिकाणी प्रगट झाला. But they were not ready to ask, who is this? आणि त्यांनी धाडसच होत नव्हते की त्याला विचारावं की तू कोण आहे म्हणून. They recognized him. आणि त्यांनी त्याला ओळखलं. But none of the disciples dared to ask him, who are you? आणि कुठल्या शिष्याने धाडस केलं नाही की त्याला विचारावं की तू कोण आहेस. Why? Because they knew it was the Lord. कारण त्यांना माहित होतं की तो आपला प्रभू आहे. Jesus came, took the bread and gave it to them and did the same with the fish. आणि पहा, प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आला, त्यांनी जी न्याहारी तयार केली होती ती त्यांना दिली आणि त्याच्यासोबत ते मासाही जो तयार केला होता तोही त्यांना दिला. This was now the third time Jesus appeared to his disciples. आणि ही तिसरी वेळ होती की पुन्हा प्रभू त्याच्या शिष्यांना प्रगट झालेला होता. After he was raised from the dead. आणि मेल्यातून उठल्यानंतर ही तिसरी वेळ होती की तो आपल्या शिष्यांना प्रगट होतो. Now verse 15. आणि वचन 15 Very nice, very interesting. आणि फार चांगलं असं वचन आहे. When they had finished eating, आणि त्यांची न्याहारी झाल्यानंतर Jesus said to Simon Peter, आणि शिमोन पेत्राला प्रभू म्हणतो, Simon, son of Jonah, योहानाच्या पुत्रा शिमोना, Simon, son of John, do you
truly love me more than these? योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावरती अधिक प्रीती करतोस का? You can read the whole conversation, 3 times same question. आणि पहा, तुम्ही हे संपूर्ण संभाषण 3 प्रकारचे प्रश्न त्याला विचारण्यामध्ये तुम्ही हे संभाषण पाहू शकता. And then in verse 20, Peter turned and saw that the disciple whom Jesus loved was following them. मग पेत्र वळला आणि ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती आणि जो भोजनाच्या वेळेस त्याच्या उराशी टेकला असता मागे लवून, प्रभू आपणाला धरून देणार तो कोण आहे असे म्हणाला होता, त्याला त्याने मागे चालताना पाहिले. And Peter is seeing the disciple whom he loved. आणि पेत्र त्या ठिकाणी पाहत आहे की जो शिष्य त्याच्यावरती प्रेम करतो तर त्याला तो निरखून पाहत आहे. Many say that this is none other than John himself. आणि तो त्या ठिकाणी जो शिष्य दुसरा तिसरा कोणी नसून योहान आहे. It says in verse 23, because of this the rumor spread among the brothers that this disciple would not die. यावरून तो शिष्य मरणार नाही अशी वंदता बंधुवर्गामध्ये पसरली, तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते. But Jesus did not say that he will not die. If I want him to remain alive until I return, what is that to you? तरी तो मरणार नाही असे येशूने त्याला म्हटले नव्हते, तरी मी येईपर्यंत त्याने राहावे अशी माझी इच्छा असली तर तुला त्याचे काय असे म्हटले होते. So after Jesus, आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त after his death, आणि त्याच्या मरणानंतर he rose again. आणि तो पुन्हा उठला गेला He appeared to them. आणि तो शिष्यांना प्रगट झाला. And then he appeared not once or twice, he appeared thrice. आणि तो एक वेळ 2 वेळ नव्हे तर तिसऱ्यांदा तो प्रगट झाला. And then he ate fish also. आणि त्याने तो मासा देखील खाल्ला. He cooked for them fish. आणि पहा, त्याने शिष्यांकरता त्या ठिकाणी मासा देखील भाजला. You know, a resurrected body is definitely resembles physical body but not the same body. आणि म्हणून जे पुनरुत्थित शरीर जे आहे तर ते आपल्या पार्थिव शरीरासारखं आहे, मात्र त्याच्यासारखं नव्हे, ते दिसत असतं त्याच्यासारखं. Physical body is perishable. आणि जे भौतिक शरीर जे आहे ते नाशवंत आहे, But resurrected body is definitely imperishable. मात्र पुनरुत्थित जे शरीर जे आहे ते नाश होणार नाही. And let's go to 26th verse of 28th chapter of John. योहान कृष्ण वर्तमान चा 21वा अध्याय वचन 28. Let us go to 20th chapter, 20. 20वा अध्याय And let's read verse 26. आणि वचन 26 पासून आपण पाहूया. It says, a week later, आणि मग 8 दिवसानंतर his disciples were in the house again. आणि त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता And Thomas was with them. आणि थोमा त्यांच्या बरोबर होता. Though the doors were locked, Jesus came and stood among them. आणि तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला. And he said, peace be with you. आणि तो आला आणि म्हणाला की तुम्हा शांती असो. What is this? काय बरं आहे हे? Doors are closed. आणि दारे त्या ठिकाणी बंद केलेले आहेत, But a resurrected body मात्र पुनरुत्थित जे शरीर आहे can travel through the door also. आणि तर ते बंद असणाऱ्या दरवाजातून देखील ते आरपार जाऊ शकतं. With the physical body we cannot. आणि आमच्या या भौतिक शरीराच्या द्वारे आम्हाला तसं करता येत नाही. But resurrected body can go inside without any problem. आणि पहा, जे पुनरुत्थित असे शरीर आहे तर कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता ते आरपार जाऊ शकतं. Then verse 27 says, आणि वचन 27 म्हणतं, then he said to Thomas, नंतर त्याने थोमाला म्हटले. verse 27, then he said to Thomas, put your finger here, see my hands, reach out your hand and put it into my side. तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल. Stop doubting and believe now. आणि विश्वासीन असू नको तर विश्वास ठेवणारा आहेस. And then verse 29 says, आणि वचन 29 म्हणतं, then Jesus told him, because you have seen me, you have believed. Blessed are those who have not seen and yet believe. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. And then in verse 30, Jesus did many other miraculous signs in the
presence of his disciples. आणि आपल्या शिष्यांच्या बरोबरच प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्याही पेक्षाही अधिक असे चिन्ह चमत्कार केलेले आहेत. So there were miracles, and Jesus was definitely performing miracles even after resurrection. आणि पुनरुत्थानानंतर देखील प्रभू येशू ख्रिस्ताने अशा अनेक चिन्ह चमत्कार केलेले आहेत. And today we need to glorify the name of God for such a truth which is there in the scripture. आणि शास्त्रामध्ये जे प्रकट केलेले जे सत्य आहे तर सत्यतेबद्दल परमेश्वराचा आपण गौरव करायला पाहिजे. God has given this truth about resurrection. आणि परमेश्वराने पुनरुत्थानाचे जे सत्य जे आम्हाला प्रकट केलेले आहे त्याबद्दल. And we need to glorify his name because we also have the same hope that we will be raised up. आणि तीच आशा आम्हा सर्वांना देखील आहे की आम्ही देखील त्या ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित हो म्हणून त्याला आम्ही गौरव द्यायला पाहिजे. Whoever you may be, आणि तुम्ही कोणीही असशील, you can see that God will be raising up and we will be meeting Christ with a resurrected body. आणि पहा त्या ख्रिस्ताला आम्ही भेटणार आहे आणि त्या पुनरुत्थित अशा शरीरामध्ये उठून त्या ख्रिस्ताला आम्ही भेटणार आहोत. And may God's grace continue to be upon each of us. आणि आम्हा प्रत्येकावरती त्या परमेश्वराची ती कृपा येऊ दे. May God's grace continue to be upon all who believe in Christ. आणि जे ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवतात त्या प्रत्येकावरती परमेश्वराची ती कृपा उतरून येऊ. Let's go to again John's Gospel. आणि पुन्हा एकदा आपण योहान कृष्ण वर्तमानामध्ये जाऊया. Chapter 20 verse 18. आणि अध्याय 20 आणि वचन 18. 18. Yeah. So let us read verse 18. Mary Magdalene went to the disciples with the news, I have seen the Lord, and she told them that he had said these things to her. मरिया मगदाली या गेली व आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यास कळविले. Then verse 19. आणि वचन 19. On the evening of that first day of the week, त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, when the disciples were together जेव्हा- with the doors locked for fear of the Jews, आणि यहुद्यांच्या भीतीमुळे शिष्य लोक दार लावून त्या ठिकाणी आतमध्ये होते. Jesus came and stood among them and said, peace be with you. येशू त्यांच्यामध्ये आला आणि मध्ये उभा राहून म्हणाला की तुम्हाला शांती असो. After he said this, आणि हे बोलल्यानंतर he showed them आणि त्यांनी दाखवलं, his hands त्याने त्याचा हात दाखवला and side. आणि त्याची कूस पण दाखवली. That the disciples were overjoyed when they saw the Lord. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. Oh, so disciples were very happy to see Jesus. आणि शिष्यांना खूप आनंद झाला की त्यांनी येशूला पाहिलं. Again here they shut the door of their house. आणि पुन्हा एकदा त्यांनी त्या ठिकाणी आपल्या रूमचे दरवाजे बंद केले. They were inside. आणि ते आतमध्ये होते. But Jesus entered without any opening of door. आणि तरी तेव्हा देखील प्रभू येशू ख्रिस्त दरवाजा न उघडता तसाच त्याने आतमध्ये प्रवेश केला. That is what we have to learn, that a resurrected body आणि म्हणूनच आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की जे पुनरुत्थित जे शरीर जे आहे can enter into any room without opening the door. आणि ते पुनरुत्थित शरीर कोणत्याही खोलीमध्ये ते प्रवेश करू शकतं दरवाजा न उघडता. And then we can see that resurrected body can be seen and touched also. आणि ते पुनरुत्थित शरीर आहे त्याला आम्ही डोळ्याने पाहू शकतो आणि त्याला स्पर्श देखील करू शकतो. That is what disciples are seeing. आणि तेच ते शिष्य लोक त्या ठिकाणी त्या शरीराला पाहत होते. And let us go to the book of Luke. आणि लूक कृष्ण वर्तमानाकडे आपण वळूया. Let us see what he writes about the resurrection and how the spirit after the resurrection will be. आणि पहा पुनरुत्थानानंतर ते शरीर कसं असेल याच्याबद्दल लूक कृष्ण वर्तमानामध्ये काय सांगितलंय ते आपण पाहूया. Let us go to 24th chapter. लूक कृष्ण वर्तमानाच्या 24व्या अध्यायाकडे जाऊया. Verse 37. आणि वचन 37. It says they were startled and frightened, thinking they saw a ghost. पण ते घाबरून भयभीत झाले आणि भूत आहेत
भूत पाहत आहोत असे त्यांना वाटले. Then he said to them, आणि मग तो त्यांना म्हणाला, why are you troubled? आणि तुम्ही का बरं घाबरला, And why do doubts rise in your mind? आणि तुमच्या मनामध्ये तर्क वितर्क का उद्भवतात. Look at my hand माझे हात पहा, and my feet. माझे पाय पहा, It is I myself. आणि तो मीच आहे, Touch me and see. आणि मला तुम्ही चाचपून पहा. A devil does not have flesh and bones as you see I have. जसे मला हाडमास असलेले पाहतात तसे भूताला नसते. What is that? काय बरं आहे हे. You know, same body as physical body. आणि आमचे जे बाह्य शरीर जे आहे, भौतिक शरीर आहे, त्या शरीरासारखंच पुनरुत्थित शरीर होतं. But wounds are there. मात्र त्या शरीरामध्ये त्या ठिकाणी जखमा केले व्रण We होते. have seen in the John's Gospel that he calls Thomas and asks him to lay his finger and see his wound on the back. आणि पहा, योहान कृष्ण वर्तमानामध्ये प्रभू थोमाला बोलावतो आणि तो म्हणतो की ज्या ठिकाणी मला जखमा केली होती त्या जखमेमध्ये तो आपला हात घालून पहा की मी तोच आहे. So he places his hand and says, my Lord, my God. आणि तो त्या ठिकाणी तो स्पर्श करून म्हणतो की माझा प्रभू आणि माझा देव. He was surprised. आणि थोमाला देखील आश्चर्य वाटलं. He was saying, how come this happened? आणि तो म्हणतो की हे कसं बरं झालेलं आहे. Yes, that is the resurrection आणि body. प्रियांनो, हेच तर खरं पुनरुत्थान आहे. Resurrected body आणि पुनरुत्थित जे शरीर आहे will be imperishable. आणि ते नाश न होणारं शरीर आहे. They are not like evil spirits, आणि ते काय भूताचं सारखं शरीर नव्हे. because evil spirits, they are like sponge or like this one, cotton. आणि पहा, जे दुष्टात्मे जे आहेत ते जणू काय कापसासारखे स्पंज असल्यासारखे. And here he is saying, my body is having wounds, my body is having bones, my body, that is resurrected body, is having like the physical body. आणि म्हणून माझं जे पुनरुत्थित शरीर जे आहे ते माझ्या भौतिक शरीरासारखं आहे, मात्र या शरीरामध्ये जखमा आहेत आणि हाडं देखील आहेत आणि मांस देखील आहे. That is the reason Jesus is saying, touch me. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही मला स्पर्श करा Touch me and see. आणि मला तुम्ही स्पर्श करा आणि पहा. I'm not a ghost. आणि मी काही भूत नाही. I'm not having flesh and bones as you see I have. आणि पहा, तो म्हणतो की जसं तुम्हाला हाड आणि मांस आहे तसं मला देखील या पुनरुत्थित शरीरामध्ये हाड आणि मांस आहे. So that's how we see the great truth of the Bible. आणि म्हणून पवित्र शास्त्रातील हे असणारं सगळ्यात मोठं महान सत्य आपल्याला प्रगट होतं. And this brought a great revolution among Christians. आणि पहा, हीच एक महत्त्वपूर्ण गोष्ट झाली की ख्रिस्ती लोकांमध्ये एक आनंद आला. Disciples were celebrating seventh day as the day of worship. आणि म्हणून शिष्य लोकांनी जो 7वा दिवस आहे तर तो प्रभूच्या आराधनेचा दिवस त्यांनी ठरवला. But मात्र after the resurrection of Jesus, येशूच्या पुनरुत्थानानंतर in Matthew 28th chapter, मत्ते कृष्ण वर्तमानाच्या 28व्या अध्यायामध्ये verse 1. आणि वचन 1 मध्ये, Matthew 28 verse 1. मत्ते याचा 28वा अध्याय वचन 1. After the Sabbath, आणि शब्बातानंतरचा at dawn on the first day of the week, Mary Magdalene and the other Mary went to look at the tomb. आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मगदाली मरिया व दुसरी मरिया या कबर पाहाव्यास आल्या. So Sabbath is the end of the week. आणि शब्बात जो आहे तो आठवड्याचा शेवट आहे. But first day of the week is Sunday. आणि मात्र आठवड्याचा पहिला दिवस जो आहे तो रविवार आहे. That is how worship day is shifted from the seventh day to first day. म्हणून आराधनेचा दिवस हा 7व्या दिवसापासून नंतर हा तो पहिला दिवस असा रविवार तो घोषित केला. So disciples were saying, why we need to give last day, let us give first day. आणि म्हणून शिष्य विचार करू लागले की शेवट दिवस कशाला द्यायचा, तर पहिला दिवस आम्ही आराधनेला द्यायला पाहिजे. Let us give first place to God. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान परमेश्वरला द्या. Let us give first day to God. म्हणूनच पहिला दिवस हा परमेश्वरला द्या. They gave first day to God as the day of worship. आणि म्हणूनच तो पहिला दिवस आहे तो त्यांनी प्रभूच्या आराधनेसाठी तो पहिला दिवस दिला. So from gospel, आणि म्हणून शुभ वर्तमानामधून it is not the seventh day, it is the first day of the week we worship the Lord. आणि ज्या दिवशी आम्ही परमेश्वराची आराधना करतो तर तो 7व्या दिवसातला तो पहिला आठवडा आहे, पहिला दिवस आहे. Hallelujah. हालेलुया. Disciples have totally
turned the whole thing upside down and they said, no, let us not worship on the last day, but let us worship on the first day. आणि हे जे शिष्यच लोक होते की ज्यांनी या सर्व गोष्टीचा क्रम बदलला की प्रभूची आराधना ही पहिल्या दिवशी झाली पाहिजे. So whoever you may be, प्रियानो तुम्ही कोणीही असशीला, if you are a disciple, जर तुम्ही प्रभूचे शिष्य आहात, let us follow what they have laid as a foundation and follow that the first day is the day of worship. आणि म्हणूनच त्यांनी जो पाया घातलेला आहे की आमच्या आराधनेचा जो दिवस जो आहे तो पहिला दिवस आहे, तर त्याचे आम्ही अनुसरण करूया. Whoever it may be, you need to and I need to worship him on the first day of the week. म्हणूनच आठवड्याचा जो पहिला दिवस आहे त्या दिवशी आम्ही प्रभूची आराधना करूया की आम्ही कोणीही असो. Let us go to Mark's Gospel 15th chapter. मार्क वर्तमानाच्या 15व्या अध्यायाकडे वळूया. Let's read. Very early in the morning the chief priests with the elders, the teachers of the law and the whole Senate reached a decision. They brought Jesus, led him away and handed him over to Pilate. मग पहाट होताच वडील व शास्त्री यांच्याबरोबर मुख्य याजक व संबंध न्यायसभा यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले. The Satan inspired the religious leaders and the whole night they did not sleep and early morning they are getting up and then stirring up the people and the leaders and political leaders. आणि पहा, सैतानांनी त्यांचा ताबा घेऊन त्यांना रात्रभर झोपू दिले नाही, त्यांना प्रेरणा दिली आणि पहाट होताच येशूला धरून देण्यासाठी त्यांनी ती मसलत करून त्या ठिकाणी ते कृत्य करायला पाहिलं. But what happened? मात्र काय बरं झालं? Jesus overcame the death. आणि मात्र प्रभू त्या ठिकाणी मरणावरती विजय प्राप्त केला. That is the purpose he came into this world. आणि तेच ते कारण आहे की तो या जगामध्ये आला. Let's go to Hebrews आणि इब्रिकराच्या पत्रामध्ये जाऊया. 2nd chapter. दुसरा अध्याय. There it is declared, his purpose of coming is declared. आणि तो येण्याचा जो उद्देश जो आहे तर तो उद्देश या ठिकाणी प्रकट केलेला आहे. What is that? आणि तो काय बरं आहे? 2nd chapter of Hebrews. इब्रिकराच्या पत्राचा दुसरा अध्याय Let's read verse 13. आणि वचन 13. आणि पुन्हा तो म्हणतो, मी त्याच्यावर भरोसा ठेवीन, असेच पहा मी व देवाने मला दिलेली मुले. Verse 14. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे. Verse 14 specially says, since the children have flesh and blood, आणि वचन 14 विशेष करून म्हणतं की जशी लेकरांना रक्तमासाचे आहेत, he too shed in their humanity so that by his death he might destroy him who holds the power of death, that is the devil, and free those who are their lives were held in slavery by their fear of death. तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान याला मरणाने शून्यवत करावे आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासाच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. So bondage of fear of death was there, capturing the humanity and they were under the fear of death. आणि पहा, मरणाच्या भयाखाली जे संपूर्ण मनुष्य जात जी होती तर त्यांना त्या ठिकाणी बांधून ठेवलेलं होतं. But when Christ came, मात्र जेव्हा ख्रिस्त आला, he could conquer आणि the one who is having power of death. आणि ज्याला त्या मरणावरती सत्ता आणि अधिकार आहे तर त्याने या गोष्टीवरती विजय प्राप्त करून त्यांच्या सर्वांची सुटका केली. And then he has delivered you and me from the fear of death. आणि म्हणूनच त्यांनी जे आपण मरणाच्या भयामध्ये आहोत त्या तुमच्या आणि माझी त्यांनी सुटका केली. What a great God. आणि किती महान असा तो देव आहे. What a wonderful freedom we have in Christ. आणि ख्रिस्तामध्ये आम्हाला मिळालेलं हे किती मोठं चांगलं स्वातंत्र्य आहे. A true child of God एक देवाचं खरं खुरं लेकरू या नात्याने will never fear the death. आणि आम्ही कधीही मरणाला भिणार नाही. If you are a child of God, जर तुम्ही देवाचे लेकरू आहात, if I am a child of God, जर मी देवाचं संतान आहे, if we are the children of God, जर आम्ही देवाची मुलं आहोत, we will not fear the death. आणि आम्ही मरणाला कधीच भिणार नाही. What will happen in the last days? आणि मग शेवटच्या दिवसामध्ये काय बरं घडेल? Let's go to 1 Corinthians. आणि पहिले कोरिंथमध्ये आम्ही जाऊया. 15th chapter. 15वा अध्याय. And let's read
55th verse. आणि 55वे वचन आपण वाचूया. It says, "Where, O death, is your victory? अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? Where, O death, is your sting?" अरे मरणा तुझी नांगी कोठे आहे? What is this? आणि हे काय बरं आहे? There are two groups of people here. आणि त्या ठिकाणी दोन प्रकारचे लोक आहेत. They are singing and they are teasing death. आणि ते त्या ठिकाणी गीत गात आहेत आणि मरणाला त्या ठिकाणी ते चिडवत आहेत. There are people who are saying, "Where, O death, आणि ते म्हणत आहेत की अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? is your victory? काय ते तुझा विजय आहे का? Where is your victory?" आणि कुठे बरे तुझा विजय आहे? Who are they? कोण बरे हे लोक आहेत? These are the believers आणि ते विश्वासणारे लोक आहेत who rose up, आणि जे पुनरुत्थित झालेले आहेत raised up in rapture, आणि ते पुनरुत्थानामध्ये उचलले गेले आहेत. and then they mock at death, saying, "Where is your victory?" आणि ते मरणाला खाली चिडून म्हणतात की अरे मरणा आता तुझा विजय कोठे आहे? And then there are also believers who are on the earth alive. आणि अजून देखील असे विश्वासणारे आहेत जे पृथ्वीवरती ते जिवंत आहेत. As they are caught up, आणि आज जसे ते वरती उचलले गेलेले आहेत they will say, "Where, O death, is your sting?" आणि मग ते म्हणतात की अरे मरणा तुझी नांगी कोठे आहे? Hallelujah. हालेलुया. Two groups and two different kinds of people. आणि दोन गट आहेत आणि दोन वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी दिसतात. Both are raptured. आणि दोन्ही त्या ठिकाणी पुनरुत्थित झालेले आहेत. One is those who already died and dead in Christ. आणि जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत आणि ख्रिस्ताबरोबर त्या ठिकाणी उठलेले आहेत. But those who are not dead in Christ, आणि जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले नाहीत they have never tasted the sting of death. आणि त्यांनी कधीच अनुभव घेतला नाही की मरणाच्या नांगीचा. So one group of people tasted sting of death, but death could not overcome them. आणि एक जे लोक आहेत की ज्यांनी मरणाच्या नांगीचा तो अनुभव घेतलेला आहे मात्र मरण त्यांना ताबाक ठेवू शकलं नाही. And then there is another group who never tasted sting of death. आणि दुसऱ्या गटाचे पण लोक आहेत की ज्यांना मरणाची जी नांगी आहे ती डसलेली नाही. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. So Paul is writing about this, both the groups. आणि पौल या ठिकाणी या दोन प्रकारच्या लोकांबद्दल वर्णन करतो. Let's go to 1 Thessalonians. आणि पहिले थेसलोनिकेकडे आपण वळूया. There we will see both the groups lifting up. आणि या ठिकाणी दोन्ही प्रकारचे जे गटाचे लोक आहेत तर त्यांना उचलण्यात येतं. As they are lifted up, आणि जसं त्यांना वरती उचलण्यात येतं they are singing this song. आणि ते अशा प्रकारचं गीत मग गातात. Wonderful, victorious song. आणि एक अद्भुत विजयशाली असं गीत. Let's go to 5th chapter of 1 Thessalonians. आणि पहिली थेसलोनिकेच्या 5व्या अध्यायामध्ये And let's read verse 16. आणि वचन 16 आपण पाहूया. Yeah, 4:16. 4:16. Ah, पहिले थेसलोनिकेचा 4था अध्याय आणि वचन 16. ah. कारण आज्ञाध्वनी आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. Who will raise first here? आणि या ठिकाणी जे उठणारे जे लोक आहेत ते कोण बरं आहेत? पहिले Those who are dead in Christ will be raised first. जे ख्रिस्तामध्ये मरण पावले तर ते पहिले उठले जातील. They will sing, saying, "Oh death, आणि मग ते अशा प्रकारचे गीत गातील की अरे मरणा तुझा विजय कोठे? oh death, where is your victory?" मग ते म्हणतील की अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? Then next verse says, आणि मग पुढचं वचन असं म्हणतं, verse 17, वचन 17. after that आणि त्याच्यानंतर we who are still alive and are left will be caught up together with them in the cloud. आणि नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे जाण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. Hallelujah. Hallelujah. Those who are alive, आणि जे लोक जिवंत आहेत they'll be taken up. आणि ते तसेच वरती उचलले जातील. As they are going up, आणि जसे त्या वरती अंतराळामध्ये जात आहेत they will say, "Oh death, आणि मग ते देखील गीत गातील की म्हणतील की अरे मरणा, oh death, where is your sting?" आणि ते म्हणतील की अरे मरणा तुझी नांगी कोठे आहे? Hallelujah. हालेलुया. Both the groups are going
to heaven. आणि पहा हे दोन्ही गटाचे जे लोक आहेत तर ते वरती उचलले जातात आणि ते स्वर्गामध्ये जात आहेत. What a glorious hope we have. आणि किती गौरवी अशी आशा तुम्हाला आणि आम्हाला आहे. Do you have this glorious hope, beloved? आणि प्रियानो काय ही गौरवी आशा तुम्हाला मिळालेली आहे का? Which group you are going to join? आणि पहा कोणत्या गटामध्ये तुम्ही सहभागी होणार. Can you join singing, "Oh death, where is your sting?" आणि काय तुम्ही अशा गटामध्ये सहभागी होशाला की तुम्ही म्हणशीला की अरे मरणा तुझी नांगी कोठे आहे. And then, or can we join that group saying, "Oh death, where is your sting?" कारण मग तुम्ही कुठल्या अशा गटामध्ये सहभागी होणार का की ते म्हणतील की अरे मरणा तुझा विजय कोठे. Shall we close our eyes? आणि आपण आपले डोळे बंद करूया Shall we look God in prayer? आणि परमेश्वरला आपण प्रार्थनेमध्ये पाहूया Shall we commit our lives into hands of God? आणि देवाच्या हातामध्ये आम्ही आमचं जीवन समर्पित करूया. If today Jesus comes, आणि आज जर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आला those who are dead in Christ will be raised first. आणि जे ख्रिस्तामध्ये मरण पावतील तर ते पहिल्यांदा पुनरुत्थित होतील. Those who die in drinks, they will not be raised. आणि पहा जे दारू पिण्यामध्ये पिऊन जर मरतील तर ते काही उठवले जाणार नाहीत. Those who play cards and then die by fighting with each other, they will not be taken up. आणि जे पत्ते खेळून दारू पिऊन मारामारी करण्यामध्ये जर मरण पावतील तर ते उठवले जाणार नाहीत. Those who are in sin and they will not be raised up. आणि जे लोक पापामध्ये राहतील तर ते उठवले जाणार नाहीत. But first group, मात्र जो पहिला गट जो आहे those who are dead in Christ will be raised up. जो ख्रिस्तामध्ये मरण पावला आहे तो उचलला जाईल. Then those who are alive, आणि जे लोक जिवंत आहेत who we are, and if we are alive, definitely we will be taken up. आणि खात्रीपूर्वक जर आम्ही देवामध्ये असू तर आम्ही असेच परमेश्वरला भेटण्यासाठी वरती उचलले जाऊ. So shall we close our eyes? आणि आपण आपले डोळे बंद करूया Shall we look God in prayer? आणि आम्ही आमच्या प्रार्थनेमध्ये प्रभूला पाहूया. Father, we thank you for this day. आणि प्रभू या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you for giving us this time to meditate again your word, O Lord. आणि प्रभू तुला धन्यवाद देत आहे की पुन्हा एकदा आम्हाला तुझ्या वचनाचे मनन करण्याची संधी भेटली. So much riches you have in your word. आणि प्रभू की तुझ्या वचनामध्ये कितीतरी मोठी श्रीमंती आहे. You know, Lord, the whole world is full of confusion. आणि प्रभू हे संपूर्ण जग हे एका गोंधळामध्ये अडकलेलं आहे There is no peace. आणि त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची शांती नाही. Wherever we go, everywhere confusion, confusion, confusion. आणि जेथे कुठे आम्ही जातो तर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचा गोंधळ आणि गोंधळ आहे. Lot of distraction is happening. आणि खूप सारे परमेश्वरात विचलित करणाऱ्या अशा परिस्थिती घडत आहेत. But as your children, आणि जसे आम्ही तुझे लेकरं आहोत definitely you have kept us safe. आणि तू खात्रीपूर्वक आम्हाला सुरक्षित ठेवलं आहेस. Under your wings we are safe, and we thank you for this protection. आणि तुझ्या पंखाखाली तू आम्हाला सुरक्षित ठेवलं आहेस म्हणून तुझ्या संरक्षणाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We pray that your name may be glorified. आणि आम्ही प्रार्थना करतो की प्रभू तुझे नाव उंच केले जाऊ दे. Thank you for those who are hearing your voice right now. आणि प्रभू आम्ही तुला धन्यवाद देत आहे की आता जे तुझा ही वाणी ऐकत आहेत Touch them right now. आत्ताच प्रभू त्यांना तू स्पर्श कर. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये In Jesus' name. येशूच्या नावामध्ये In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Let your power fall upon them. आणि प्रभू आत्ताच तुझं सामर्थ्य त्यांच्यावरती उतरून येऊ दे. They may be weeping and struggling and having different kinds of problems. आणि जे ते रडत असतील प्रभू त्यांच्या जीवनामध्ये अनेक वेगळ्या प्रकारच्या जरी समस्या जरी असल्या In Jesus' name, touch them. येशूच्या नावामध्ये प्रभू तू त्यांना स्पर्श कर. Give them victory over their problem. आणि प्रभू त्यांच्या समस्येवरती तू त्यांना विजय दे. Let there be a continuous, successful Christian life. आणि प्रभू एक विजयी असं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर. May your grace continue to be upon their family. प्रभू सातत्याने देवा तुझी कृपा त्यांच्या परिवारावरती उतरून येऊ दे. We thank you for so many families who are hearing your word. आणि प्रभू जे अनेक परिवार जे तुझे आता वचन ऐकत आहेत त्यांच्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. There are so many broken families. आणि प्रभू अनेक परिवार जे उद्ध्वस्त झालेले आहेत In Jesus' name. येशूच्या नावामध्ये In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Have mercy on them. आणि प्रभू त्यांच्यावरती दया येऊ दे. Let the broken families be built for your glory. आणि प्रभू उद्ध्वस्त झालेले परिवार हे पुन्हा एक होऊ दे तुझ्या गौरवासाठी. We bind all the hindrances. आणि प्रभू सर्व अडथळ्यांना आम्ही बांधत आहे. We break every bondage in Jesus' name. येशूच्या नावामध्ये प्रत्येक बंध आम्ही तोडून टाकत आहे. Release Holy Spirit upon them. आणि पवित्र आत्मा आता आम्ही तुला मोकळीकता देत आहे. Right now. आत्ताच परमेश्वरा Let the Holy Spirit descend upon them. आत्ताच पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून येऊ दे. Let the power of God
Lord, touch them, release them, oh Father. देवाचं सामर्थ्य त्यांना स्पर्श करू दे आणि आता सुटका देऊ दे In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Heal them right now. आताच प्रभू त्यांना तू स्पर्श कर. Touch those who are in their sick bed. आणि प्रभू जे आपल्या आजाराच्या अंथरुणामध्ये खेळलेले आहेत त्यांना स्पर्श कर. Heal them right now. आताच त्यांना तू बरं कर. Bring glory to your name, oh Father. प्रभू आपल्या नावाचे तू गौरव करून घे. There may be some people who are suffering. आणि प्रभू ते अनेक दिवसापासून कदाचित पीडित असतील. Maybe some people are having debts in their life. आणि प्रभू कदाचित त्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं मरण आलं असेल. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Let the loan problem disappear from their family. आणि प्रभू सर्व कर्जबाजारीचे जे प्रकरण आहे त्यांच्या जीवनातून निघून जाऊ दे. They may be suffering because of loans everywhere. आणि प्रभू कर्जबाजारीपणामुळे ते सर्व बाजूने प्रभू त्रस्त आहेत. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Give them wisdom and knowledge to overcome this problem. प्रभू त्यांना ज्ञान आणि बुद्धी दे की या समस्येवरती त्यांना मात करता यावी. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. So many who are having tears in their lives of Father. आणि प्रभू अशा अनेक जण आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये केवळ अश्रू आहेत. Right now. आत्ताच परमेश्वरा. Touch them. आत्ताच तू त्यांना स्पर्श कर. Wipe away their tears. प्रभू त्यांच्या डोळ्याचे अश्रू पुस. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. Break every bondage. प्रभू आम्ही अनेक जे बंद आहेत ते तोडत आहे. We bind all the hindrances. आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडथळ्यांना आम्ही बांधत आहे. We pray that you may heal them and glorify your name. आणि प्रभू आम्ही प्रार्थना करतो की त्यांना बरं करतो आपल्या नावाचे गौरव करून घे. Thank you for your power which is flowing right now. आणि प्रभू धन्यवाद देत आहे की आत्ताच तुझं सामर्थ्य प्रवाहित होत आहे. Thank you for healing them. आणि प्रभू त्यांना तू बरं करतायस म्हणून आभार. Thank you for touching them. प्रभू त्यांना स्पर्श करताय म्हणून धन्यवाद. Thank you for delivering them from every oppression, O Lord. आणि प्रभू त्यांचं असलेल्या सर्व कष्टातून त्रासातून त्यांना सुटका देतायस म्हणून धन्यवाद. Thank you for every pressure which is आणि प्रभू अनेक breaking. आणि प्रभू त्यांच्यावरती असलेला अनेक प्रकारचा दबाव याच्यातून त्यांना मोकळं करत आहेस म्हणून धन्यवाद. Have thine own way. आणि प्रभू तुझे मार्ग त्यांना प्रगट कर. Continue to glorify your name. प्रभू सातत्याने तुझे नाव उंच केले जाऊ दे. In Jesus' name we offer this prayer, our Father. येशूच्या नावामध्ये प्रभू आम्ही तुला ही प्रार्थना सादर करतो. Amen. आमेन 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 आमेन. Hallelujah. हालेलुया.